जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे। त्यातील नवी मुंबईतील टेकाळे कुटुंबातील 7 जण हे देखील त्या ठिकाणी गेले होते। मात्र नातवाने हट्टास केला की मला काहीतरी खायचं आहे, त्यामुळे ते पुढे गेले नाही। त्यामुळे ते बालबाल बचावलेले आहेत। त्यांच्यासोबत 25 जण होती। आपल्या सोबत बोलण्यासाठी जे कुटुंब गेलेलं होतं त्यांचे वडील आहेत अण्णासाहेब टेकाळे। टेकाळेजी, खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर 27 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यातले नवी मुंबईतील एकाचा मृत्यू देखील झालेला आहे। मात्र आपलं कुटुंब देखील गेलं होतं भाग्यश्री ट्रॅव्हलने 25 ते 26 जण। आता त्यांची परिस्थिती सध्या काय, त्याबाबत काय सांगाल? सर, काल जे भ्याड हल्ला झाला ना, ते मला उशिरा कळालं आणि मग माझं मनस्थिती फार खराब झाली आणि मला माझ्या मुलाचा 2-3दा फोन आला, पण मी कामात होतो। मी त्याला म्हणलं परत करतो आणि मला करता आलं नाही। 7 वाजता जवळ TV9ला ही बातमी बघितली, त्यावेळेस माझे हात थरथरले, माझे पाय जागेवर राहिले नाहीत आणि मला वाटलं काय झालं काय नाही कळालं। म्हणून मी मुलाला फोन करायचा प्रयत्न करत होतो, पण 2-3 वेळा फोन लागला नाही। त्याच्यामुळे आणखी हे झालो। पण सुदैवानं आमची जी गाडी होती मुलाची घेऊन जाणारी, पहिलगावपासून एक 3-4 किलोमीटर पोलिसांनी अडवली आणि त्यांना सांगितलं की पुढं जायचं, हे चेकिंगसाठी चालले होते, हॉटेल चेकिंगसाठी। आणि तिथं पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आता पुढे जाऊ शकत नाही, इथंच थांबा, कारण ऑलरेडी ते हॉटेलवर थांबले होते त्या मुलांनी आग्रह केल्यामुळं। हे केवळ सुदैवानं आमचं कुटुंब बचावलं, नाही तर सर दुर्दैवानं आमच्यावर कठीण प्रसंग आला असता आणि मला फार म्हणजे शॉक बसला। हा भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि असं कुणावरही होऊ नये, कारण ते पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले असताना देखील म्हणजे काही आपले बंधू आमचे भगिनी दुर्दैवानं अंत झाला आहे, पण आमचं कुटुंब बचावलं याचा मला खूप, ते गेले त्यांच्याबद्दल मला सद्भावना आहे, पण आमचं कुटुंब बचावलं याचा मला फार आनंद झाला। आणि आमच्या कुटुंबामध्ये जे सगळे लोक आहेत, मला इतका फोनचा त्रास झाला की रात्री पण जवळपास 1000-1500 कॉल आले म्हणे, पण देवाची कृपा, मी देवाला मानतो, त्यांच्या कृपेमुळंच मला हे झालं। आणि विशेष सांगायला मला म्हणजे आपल्याला सांग वाटतं की उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या ऑफिसमधून मला संपर्क साधण्यात आला आणि त्यांनी दिलासा दिला। माझ्या मुलाशी ते बोलले, सरकारनं काहीतरी मदत करावी अशी मी त्यांना विनंती केली आणि बहुत ते मान्य करतील असं मला आशा आहे। आणि आपण TV9 याची दखल घेतली याचा मला अभिमान आहे। टेकाळेजी, खरं तर तुमच्या कुटुंबातले एकूण किती सदस्य त्या ठिकाणी गेले होते, त्याबाबत काय सांगाल? जवळपास आमच्या कुटुंबातले नातेवाईक मिळून असे धाराशिव, बार्शी, सोलापूर, नवी मुंबई असे 25 सदस्य गेले होते। त्याच्यामध्ये 12 लहान मुलं आहेत, 7 ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आणि मुलं फार घाबरले होते। काल त्यांची मनस्थिती म्हणजे मी त्यांना बोलू शकत नव्हतो, त्यांचा आवाज, त्यांचं ते किंचाळणं इतके भेदरले होते। पण केवळ आई भवानीची काय म्हणतात त्या छायाछत्रामुळं ते आम्ही वाचलो असं समजायला हरकत नाही। आता ते सुरक्षित आहेत आणि श्रीनगरला आहेत, सुरक्षित आहेत। आपली सरकारकडून काही मागणी वगैरे? आम्ही सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो की जे आपले म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे पर्यटक तिथं अडकलेले आहेत, आता जवळपास ते आउट ऑफ डेंजर आहेत असं म्हणायला हरकत नाही। तरी पण मी आता मुलाला असं 2-3दा बोललो, तो मला बाहेर वातावरण फार हे आहे, आम्ही हॉटेलच्या खालीसुद्धा उतरलो नाही, तर ह्या लोकांना भयमुक्त करण्यासाठी तातडीने आजच त्यांना एअरलिफ्ट करावं अशी सरकारला आपल्यामार्फत विनंती आहे। नाही, खरं तर यामध्ये महत्त्वाचा रोल आपल्या नातवांचा देखील आहे। त्यांचा अट्टाहास धरला होता की आम्हाला काहीतरी खायचं आहे, त्यामुळे ते लोक त्या ठिकाणी थांबले, त्याकडे कसं पाहता? आणि ह्या जो पर्यटनचा कार्यक्रम झाला ना, तो केवळ नातवामुळेच, का दरवर्षी माझी परीक्षा आहे, पुढे चला असं चला। आणि मग माझे एक मुलगी आहे म्हणजे नात आहे, ती LLB पास झाल्यानंतर मी तिला प्रॉमिस केलं होतं की तुला चांगल्या ठिकाणी कुठं फिरायला नेतो आणि मला म्हणली ती बापू आता मला जायचं आहे। मग आता तुम्ही सांगितलं होतं ना मी नेतो कुठंतरी, आणि मी त्यांना सांगितलं काश्मीरला जाऊन या। काश्मीर हा पृथ्वीवरला स्वर्ग आहे, पण स्वर्गामध्ये असं होईल असं वाटलं नव्हतं। आणि केवळ ते वाचले, त्या हॉटेलला जर थांबले नसते तर पुढचं माहीत नाही काय झालं असतं। म्हणजे पण देवानं हे काय म्हणतात त्याला पुढचा धोका ओळखला असेल किंवा काय, मुलं तिथं थांबले हॉटेलवर म्हणूनच वाचले। आपण पाहू शकतो की अण्णासाहेब टेकाळे हे देखील सध्या भाऊक झालेले आहेत। खरं तर त्यांना कालपासून त्यांच्या परिवाराचे असतील अनेकांचे फोन येत होते, मात्र त्यांना त्याची कल्पना नव्हती। मात्र ते घरी आल्यानंतर जेव्हा त्यांनी माध्यमांमधील काही चॅनल बघितले, त्यानंतर त्यांना ही सविस्तर घटना कळाली। मात्र त्यांचं जे कुटुंब आहे ते त्यांच्या नातवांमुळे बार ते बचावलेलं आहे। भाग्यश्री ट्रॅव्हल्सने त्यांचे 25 जण त्या ठिकाणी गेले होते, मात्र ते सध्या सुरक्षित एका ठिकाणी आहेत। आम्ही देखील त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे देखील आम्ही त्यांच्याशी बातचीत केलेली आहे, ते सगळ्या ऑल इज वेल आहेत। मात्र टेकाळे कुटुंब एक भाग्यवानच कुटुंब मानावं असं काही हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई।